नमस्कार. आज आपण या भागामध्ये आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासाचे दृष्टिकोन यामध्ये आदर्शवादी दृष्टिकोनासंबंधी चर्चा करणार आहोत. असं म्हटलं जातं की मनुष्य हा विश्वाकडे दृष्टीने न पाहता दृष्टिकोनातून पाहत असतो. म्हणजेच प्रत्येकाचा या जगाकडे पाहण्याचा एक वेगळा विचार असलेला आपल्याला दिसून येतो. आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासाच्या क्षेत्रामध्ये सुद्धा म्हणजे आंतरराष्ट्रीय संबंध या विषयाचा स्वतंत्र अभ्यास विषय म्हणून जसा जसा विकास होऊ लागला तसा या आंतरराष्ट्रीय संबंधाचा अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांचे या विषयाकडे पाहण्याचा दृष्टिकोन विकसित होत गेलेले आपल्याला दिसून येतात. म्हणजे अर्थात आंतरराष्ट्रीय संबंध हा जो विषय आहे या विषयाचा अभ्यास आपण कशा प्रकारे केला पाहिजे किंवा हा विषय कशा पद्धतीने आपल्याला समजून घेता येऊ शकेल यासाठीच्या वेगवेगळ्या विचारवंतांनी म्हणजे त्यांच्या दृष्टिकोनातून या आंतरराष्ट्रीय संबंधाचा अभ्यास केला आणि त्यातूनच आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासामध्ये वेगवेगळे दृष्टिकोन निर्माण झालेले आपल्याला दिसून येतात. या दृष्टिकोनामध्ये प्रामुख्याने आपल्याला सांगता येतात तो म्हणजे आदर्शवादी दृष्टिकोन, त्याच्यानंतर वास्तववादी किंवा व्यवहारवादी दृष्टिकोन, त्याच्यानंतर व्यवस्थावादी दृष्टिकोन, वर्तनवादी दृष्टिकोन, निर्णय निर्धारण दृष्टिकोन, खेळ सिद्धांत इत्यादी अनेक प्रकारच्या सिद्धांताच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय संबंधाचा अभ्यास करण्याचा अभ्यासकांनी प्रयत्न केलेला आपणाला दिसून येतो. आपणाला आंतरराष्ट्रीय संबंधाच्या क्षेत्रामध्ये सर्वात जुना सिद्धांत म्हणून आदर्शवादी सिद्धांत ओळखला जातो आणि या भागामध्ये आपणाला या आदर्शवादी सिद्धांतासंबंधी विचार करायचा आहे. अर्थात आदर्शवादी आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासाचा जो आदर्शवादी दृष्टिकोन आहे हा दृष्टिकोन प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय नैतिकता आणि आंतरराष्ट्रीय कायद्यावर आधारित युद्ध, हिंसाचार, असमानता, गरिबी, उपासमार यापासून दूर अशा राष्ट्रांच्या म्हणजे शांततेच्या वातावरणाचा अभ्यास करताना आपणाला दिसून येतात. म्हणजे थोडक्यामध्ये म्हणजे युद्ध, उपासमार यापासून मुक्त अशा विश्वरचनेची निर्मिती करणे हा या आदर्शवाद्यांचा मुख्य हेतू असलेला आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर आदर्शवादी सिद्धांत हा मानवतावाद आणि नैतिक मूल्य यांचा पुरस्कार करणारा सिद्धांत म्हणून ओळखला जातो. त्याचबरोबर विवेक, बुद्धी, शिक्षण आणि विज्ञानाच्या आधारे या विश्वामध्ये शांतता निर्माण करता येऊ शकते. त्याचबरोबर राष्ट्रामध्ये सुद्धा म्हणजे राष्ट्रातील संघर्ष सोडवता येतात आणि विश्व शांतता निर्माण करता येऊ शकते. अशा प्रकारचा एक आशावाद निर्माण करणारा हा दृष्टिकोन असलेला आपल्याला दिसून येतो. अर्थातच दृष्टिकोन म्हणजे सिद्धांत निर्मितीची पहिली पायरी असलेली आपल्याला सांगता येते. म्हणजे ज्या वेळेला एखाद्या विषयामध्ये सिद्धांत निर्मितीला प्रारंभ होतो त्याची प्राथमिक अवस्था म्हणजे दृष्टिकोन असते. म्हणजे त्या विषयाचा अभ्यास कशा पद्धतीने करावा या संबंधीच्या अभ्यास पद्धती किंवा आंतरराष्ट्रीय संबंधाचं स्वरूप कोणत्या पद्धतीच्या द्वारे आपल्याला अधिक समजून घेता येईल या दृष्टिकोनातून जे काही विचार मांडले जातात त्यालाच आपण सिद्धांत असं म्हणतो. म्हणजे या सिद्धांतामध्ये प्रामुख्याने काही तथ्य गोळा केली जातात, त्या माहितीचं विश्लेषण केलं जातं, त्या आधारे सिद्धांत मांडले जातात आणि त्यातून राष्ट्रांच्या कृतीचा अंदाज लावता येतो. अशा प्रकारे आंतरराष्ट्रीय संबंध हा सुद्धा एक वेगळा आणि स्वायत्त विषय होऊ पाहत आहे आणि म्हणूनच या विषयामध्ये वेगवेगळे दृष्टिकोन आलेले आपल्याला दिसून येतात. यामध्ये आदर्शवादी दृष्टिकोन हा सर्वात जुना दृष्टिकोन आहे. अर्थातच हा दृष्टिकोन मानवतावाद आणि नैतिकवादावर आधारलेला आहे. या दृष्टिकोनाची उदयाची सैद्धांतिक पार्श्वभूमी जर आपल्या लक्षात घ्यायची झाली तर साधारणतः पहिल्या महायुद्धानंतरचं एक दशक हे या आदर्शवादी दृष्टिकोनानं
प्रभावित झालेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे ह्या दृष्टिकोनाची ज्या वेळेला आपण सैद्धांतिक पार्श्वभूमी पाहतो किंवा ऐतिहासिक विकासक्रम पण आपण त्याला म्हणू शकतो. ऐतिहासिक विकासक्रमाचा जर आपण विचार करायचा झाला तर जरी या दृष्टिकोनाचा म्हणजे पहिल्या महायुद्धाच्या नंतर या जगावरती जास्त प्रभाव दिसून आलेला असला तरीसुद्धा त्या अगोदरच्या काळामध्ये सुद्धा या दृष्टिकोनाची काही बीजं आपल्याला निश्चितपणे दिसून येतात. आणि ते म्हणजे पहिला आपल्याला सांगता येईल. म्हणजे तसं जर आपण विचार केला तर राज्याच्या निर्मितीबरोबरच म्हणजे राष्ट्र राज्याचा उदय झाल्यानंतरच खऱ्या अर्थाने आधुनिक युगाला सुरुवात झाली असं आपण म्हणतो. आणि तेव्हाच अगोदरच्या काळामध्ये राज्य होते, परंतु ते राज्य हे राजापुरते होते. नंतरच्या काळामध्ये मात्र राष्ट्र राज्याच्या नंतर ह्या राज्याची व्यापकता वाढून सामान्य जनतेपर्यंत त्याचा प्रभाव असलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे राष्ट्र राज्यानंतरच खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय संबंधाला सुरुवात झालेली आपल्याला सांगता येते. आणि याच्यामध्ये जो आदर्शवादी दृष्टिकोन आहे हा या आदर्शवादी दृष्टिकोनाचा एक टप्पा म्हणून आपल्याला अमेरिकेचं स्वातंत्र्य युद्ध हे सुद्धा याचं आंतरराष्ट्रीय क्षेत्रातील एक आदर्शवादाचं उदाहरण म्हणून आपल्याला देता येऊ शकतं. अमेरिका हा ब्रिटिशांची वसाहत होता आणि तो ब्रिटिशांपासून 1776 साली स्वतंत्र झाला. आणि स्वतंत्र झाल्यानंतर अमेरिकेनं स्वातंत्र्याचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. अर्थातच आपल्याला माहिती आहे अमेरिका हा या ब्रिटिश साम्राज्यातून स्वतंत्र होणारा पहिला वसाहत किंवा पहिला देश असलेला आपल्याला दिसून येतो. आणि या देशामध्ये म्हणजे अमेरिका खंडावरती ज्या वेळेला ब्रिटिश लोकांनी राज्य निर्माण केलं त्यावेळेला तिथे अनेक वसाहती होत्या. या 13 वसाहती जवळपास ब्रिटिशांच्या विरोधामध्ये एकत्र आल्या आणि त्यांनी ब्रिटिशापासून आपलं स्वातंत्र्य घोषित केलं. ते स्वातंत्र्याचा जाहीरनामा आपण म्हणतो. अर्थात या जाहीरनाम्याचा परिणाम असा जगावरती झाला की इतर जे वसाहती राष्ट्र होते त्यांनासुद्धा याच्या माध्यमातून एक स्वातंत्र्याची प्रेरणा मिळालेली आपल्याला दिसून येते. आणि आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये यातून स्वयंनिर्णयाचं तत्त्व पुढं आलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे एखाद्या राष्ट्रानं कुणाच्या आधिपत्याखाली राहावं का स्वतंत्रपणे आपलं अस्तित्व टिकवावं या संबंधीचा विचार प्रामुख्याने अमेरिकन स्वातंत्र्य युद्धापासून झालेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे अमेरिका जरी स्वतंत्र झाला तरी त्याचा प्रभाव हा जागतिक राजकारणावरती आपल्याला दिसून येतो. म्हणजे एक आदर्शवादाचं उत्तम उदाहरण म्हणून आपण अमेरिकेचं स्वातंत्र्य युद्ध किंवा अमेरिका या नवीन देशाचा उदय हे एक आदर्शवादाचं उदाहरण आपल्याला देता येतं. कारण अमेरिका हा स्वतंत्र होणारा पहिला देश आणि जगामध्ये राजा नसणारा पहिला देश असलेला आपल्याला दिसून येतो. कारण अमेरिकेमध्ये ब्रिटिश लोकांनी वसाहती स्थापन केल्या होत्या. नंतर काही पिढ्या गेल्यानंतर तेथील लोकांना म्हणजे ब्रिटिशापेक्षा आपण वेगळे आहोत असं वाटू लागलं आणि मग त्यांनी ब्रिटिशांच्या विरोधामध्ये उठाव केला आणि जगामध्ये एक नवीन देश निर्माण झाला. या म्हणजे एक राष्ट्र निर्माण झालं आणि या राष्ट्रामुळे एक स्वयंनिर्णयाचं तत्त्व या आंतरराष्ट्रीय व्यवहारामध्ये आलं. हे एक आदर्शवादाचं उत्तम उदाहरण असलेलं आपल्याला दिसून येतं. त्याच्यानंतर दुसरं घटना आपल्याला सांगता येते ते म्हणजे फ्रेंच राज्यक्रांती. 1789 फ्रेंच राज्यक्रांती घडून आली आणि फ्रेंच राज्यक्रांती म्हणजे 14वा लुई हा त्या ठिकाणी राजा होता आणि तो जनतेच्या इच्छेविरुद्ध राज्य करत होता आणि त्याच्यामुळे तेथील जनतेने राजाच्या विरोधामध्ये उठाव केला आणि त्या उठावातून तिथं लोकशाहीची प्रस्थापना झाली आणि जगाला स्वातंत्र्य, समता, बंधुता हे नवीन मूल्यांचा जगभर प्रसार झालेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे ज्याप्रमाणे राजाच्या जुलुमशाहीपासून जनतेने सुटका करून घेतली अगदी त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये सुद्धा साम्राज्यवादाच्या जोखडातून वसाहतींना स्वतंत्र होण्याची प्रेरणा मिळालेली आपल्याला दिसून येते. त्याच्यामुळे फ्रेंच राज्यक्रांतीचा सुद्धा या फ्रेंच राज्यक्रांतीकडे सुद्धा आपण आदर्शवादी दृष्टिकोनातून पाहता येऊ शकतो. त्याच्यानंतर आपल्याला म्हणजे रुसो या विचारवंतांनी फ्रेगमेंट ऑफ वार नावाचा ग्रंथ लिहिला आणि हा ग्रंथातील त्याचे विचार हे निश्चितच आदर्शवादा
च्या जवळ असलेले आपल्याला दिसून येतात. या ग्रंथामध्ये तो म्हणतो की युद्धामुळे कोणत्याही देशाचं चांगलं होत नाही आणि त्याच्यामुळे जगातील राष्ट्रांनी युद्धापासून दूर जाऊन सुखी जीवन जगता येईल अशा परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. थोडक्यामध्ये जगाला युद्धापासून, राष्ट्रांना युद्धापासून दूर जाण्याचा एक आदर्शवादी विचार या रुसोने त्याच्या या ग्रंथामध्ये मांडलेला आपल्याला दिसून येतो. आता याच्यानंतर प्रामुख्याने कॉन्डरसोट या विचारवंताने सुद्धा 1795 साली पहिल्या प्रथम आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये आदर्शवादासंबंधीचे विचार मांडलेले आपल्याला दिसून येतात. म्हणजे आंतरराष्ट्रीय राष्ट्रातील संबंध आदर्शावर आधारित असावेत अशा प्रकारचा पहिला प्रथम विचार या कॉन्डरसोट या विचारवंतानं मांडलेला आपल्याला दिसून येतो. तो काय म्हणतो की आदर्शवादाचे स्वरूप हे युद्ध, असमानता आणि अत्याचार यापासून वेगळे असते. आदर्श आंतरराष्ट्रीय व्यवस्था ही युद्धापासून दूर असते, असमानता या आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये नसते आणि अत्याचार पण या आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये नसतो. म्हणजे युद्ध, असमानता आणि अत्याचार. अर्थात असमानता म्हणजे काय? विकसित राष्ट्र हे स्वतःला विकसित राष्ट्र हे स्वतःला बलशाली समजतात आणि त्याच्यामुळे ते छोट्या राष्ट्रावर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करतात. यासाठी ते साम्राज्यवादाची विचारसरणी चा आधार घेत असलेले आपल्याला दिसून येतात. म्हणजे हे असमानतेचंच तत्व असलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये युद्ध, असमानता आणि अत्याचार यापासून वेगळं असलेलं विश्व म्हणजेच आदर्श विश्वरचना असते. आणि या आंतरराष्ट्रीय संबंधाचे आदर्श स्वरूप हे विवेक, शिक्षण आणि विज्ञान इत्यादी बाबीने ते नियंत्रित असतं, असं कॉन्डरसोट नावाचा विचारवंताचं मत असलेलं आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर कांट हा विचारवंत असं म्हणतो की आंतरराष्ट्रीय क्षेत्रात आदर्श तत्वे निर्माण करायचे असतील तर राज्यातील गतकालीन संघर्ष तीव्र होता कामा नयेत आणि आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये नैतिकतेचं पालन झालं पाहिजे. अर्थात ज्या वेळेला आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये नैतिकतेचं पालन करतील त्यावेळेला साहजिकच त्यांच्यातील युद्धभावना संपुष्टात येऊन यांच्यामध्ये शांतता निर्माण होण्यास मदत होईल. आणि अशा प्रकारे कांटने सुद्धा जगाला युद्धापासून रोखण्याचे आणि जागतिक शांतता प्रस्थापित करण्यावर भर दिलेला असलेला आपल्याला दिसून येतो. त्याच्यानंतरचा टप्पा म्हणून आपल्याला सांगता येतो तो म्हणजे पहिल्या महायुद्धाच्या नंतर. म्हणजे जगामध्ये म्हणजे 1914 ते 18 या 4 वर्षामध्ये जगामध्ये पहिलं महायुद्ध घडून आलं. आणि या महायुद्धामध्ये प्रामुख्याने या युद्धाचं स्वरूप हे जगभर पसरलेलं होतं आणि त्याच्यामुळे त्याला आपण महायुद्ध असं म्हणतो. या महायुद्धामध्ये जीवितहानी, वित्तहानी खूप मोठ्या प्रमाणावर झाली आणि याचे दुष्परिणाम जगातील जवळपास सर्वच देशांना भोगावे लागले. आणि त्याच्यामुळे जगातील राष्ट्रांना असं वाटू लागलं की युद्धामुळे हा विनाश, मानवी संस्कृतीचा विनाश घडून येणार आहे आणि त्याच्यामुळे जगाला शांतता हवी आहे. यासाठी वर्साच्या तहामध्ये अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष वुड्रो विल्सन यांनी जागतिक शांततेसाठी 14 तत्व ठेवली आणि या 14 तत्वांमध्येच 14वं तत्व हे आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये राष्ट्रातील संघर्ष सोडवण्यासाठी एक आंतरराष्ट्रीय पातळीवरील संघटना निर्माण करावी अशा प्रकारचा एक विचार मांडण्यात आला होता. आणि या विचारातूनच 1920 साली राष्ट्रसंघाची स्थापना झालेली आपल्याला दिसून येते. म्हणजे आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये प्रथम आंतरराष्ट्रीय संघर्ष सोडवण्यासाठीच्या प्रयत्नासाठी प्रथम संघटना निर्माण झाली ती म्हणजे राष्ट्रसंघ असलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे राष्ट्रसंघ हा आदर्शवादी दृष्टिकोनातूनच उदयाला आलेला संघटना असलेली आपल्याला दिसून येतो. अशा प्रकारे आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये, आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये आदर्शवादी दृष्टिकोन अभ्यासासाठी आला आणि तो पहिल्या महायुद्धानंतरचा 1 दशकभर म्हणजे 1930 पर्यंत
या दृष्टिकोनाचा प्रभाव कायम राहिलेला आपल्याला दिसून येतो। अर्थातच म्हणजे मानवतावाद आणि नैतिकतेचा हा पुरस्कार करणारा हा विचार असल्यामुळे किंवा मानवतावादाच्या दृष्टिकोनातून आंतरराष्ट्रीय संबंध असावेत, राष्ट्राचे संबंध हे आंतरराष्ट्रीय कायदा आणि आंतरराष्ट्रीय नैतिकतेवर आधारित असावेत, अशा प्रकारचा विचार करणारा हा आदर्शवादी दृष्टिकोन उदयाला आलेला आपल्याला दिसून येतो। आता याच्यामध्ये बघा आपणाला सांगता येतं ते म्हणजे आदर्शवादाची आधारभूत तत्वे। आता आदर्शवादाची आधारभूत तत्वे यांचा जर आपल्याला विचार करायचा झाला तर यामध्ये प्रामुख्याने आपणाला असं सांगता येतं की म्हणजे उत्क्रांतीच्या मार्गाने मानवी समाज हा सतत विकसित आणि सतत प्रगत होत आहे। हे या म्हणजे आदर्शवादी सिद्धांताचं एक आधारभूत गृहीतक असलेलं आपल्याला दिसून येतं। म्हणजे मानवी प्रगती ही मानवी जीवनाची वाटचाल ही उत्क्रांतीच्या मार्गाने प्रगतीच्या दिशेने होत आहे, हे यात आदर्शवादी सिद्धांताचं महत्त्वाचं गृहीतक असलेलं आपल्याला दिसून येतं। त्याचबरोबर म्हणजे या आंतरराष्ट्रीय संबंधांचा विचार करत असताना या आंतरराष्ट्रीय राष्ट्रांच्या संबंधामध्ये प्रामुख्याने युद्ध या गोष्टीला पण खूप महत्त्व असलेलं आपल्याला दिसून येतं। म्हणजे आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये राष्ट्रामध्ये ज्या वेळेला म्हणजे स्पर्धा लागते, आपल्या हितसंबंध साध्य करण्यासाठी राष्ट्रसत्तेचा वापर करत असतात आणि या सत्तेच्या वापरातूनच राष्ट्रामध्ये संघर्षाचे संबंध निर्माण होत राहतात आणि त्याच्यामुळे म्हणजे युद्ध घडून येत राहतात। अर्थात युद्ध म्हणजे राष्ट्रातील संबंधाचं शेवटचं टोक असलेलं आपल्याला दिसून येतं। पहिल्या महायुद्धामध्ये म्हणजे काही साम्राज्य म्हणजे आपल्या वसाहती मिळवण्यासाठीच्या स्पर्धेतून बलाढ्य राष्ट्रामध्ये साम्राज्यशाही राष्ट्रामध्ये जी स्पर्धा निर्माण झालेली होती, या स्पर्धेचंच रूपांतर म्हणजे या युद्धामध्ये आणि महायुद्धामध्ये झालेलं आपल्याला दिसून येतं। अर्थातच म्हणजे स्पर्धा वाढवणे आणि आपलं जागतिक वर्चस्व सिद्ध करणे या भावनेने प्रेरित होऊन राष्ट्रामध्ये स्पर्धा निर्माण झाली आणि त्यातूनच जगाला महायुद्धाला तोंड द्यावं लागलं। या महायुद्धामध्ये जो विनाश घडून आला याच्यामुळे मात्र यापुढे युद्ध नको अशा प्रकारची भावना लोकांची झाली आणि त्याच्यामुळे जागतिक शांतता आपण कशा पद्धतीने निर्माण करू किंवा कशा पद्धतीने जगामध्ये जागतिक शांतता निर्माण करता येईल या दृष्टिकोनातून अनेक विचारवंत विचार करू लागले आणि त्यातूनच प्रामुख्याने या आदर्शवादी सिद्धांतसुद्धा घडत गेलेला आपल्याला दिसून येतो। तसा जर आपण पाहिलं तर मानवी जीवनाच्या इतिहासापासूनच मानवाचे आणि राज्य निर्माण झाल्यापासूनच राज्याच्या संबंधामध्ये आदर्शवादी दृष्टिकोन असलेला आपल्याला दिसून येतो। ज्या वेळेला राज्याचं सहकार्य होतं, हे सहकार्य प्रामुख्याने आदर्शवादावरच आधारलेलं असतं आणि आंतरराष्ट्रीय समूहामध्ये ज्या वेळेला अनेक राष्ट्र एकत्रितपणे राहत असतात, यांचे संबंध प्रामुख्याने या आदर्शवादावर आधारलेले असतात आणि या यालाच आपण काय म्हणतो, आदर्शवादी दृष्टिकोन असं म्हणतो। हा दृष्टिकोन प्रामुख्याने म्हणजे जर समजा या जगाला जर युद्धापासून वाचवायचं असेल, चिरकालीन शांतता निर्माण करायची असेल आणि मानवाचं अस्तित्व कायम ठेवायचं असेल तर जगाला युद्धापासून दूर नेलं पाहिजे आणि मग यासाठी आपण काय करायला पाहिजे तर आदर्शवादी तत्व सर्व राष्ट्रांनी त्यांच्या आंतरराष्ट्रीय व्यवहारामध्ये आचरणात आणणं गरजेचं आहे, असं आदर्शवादी विचारवंत मानत असलेले आपल्याला दिसून येतात। या आदर्शवादी सिद्धांताचे काही तत्व असलेले आपल्याला दिसून येतात। या तत्वामध्ये सांगता येतात प्रामुख्याने सांगता येतात ते म्हणजे एक आपल्याला व्यक्तीच्या चांगुलपणावर विश्वास। म्हणजे बघा आता म्हणजे राज्याच्या उदयासंबंधी सामाजिक कराराचं स्पष्टीकरण करणारा विचारवंत जॉन लॉक यानं मानवी संबंधासंबंधी विचार व्यक्त केलेले आहेत। तो काय म्हणतो की माणसाचा स्वभाव हा चांगला असतो, म्हणजे सर्व माणसाचा स्वभाव हा चांगला असतो। या आदर्शवादी सिद्धांताचं एक महत्त्वाचं तत्व असलेलं आपल्याला दिसून येतं की व्यक्तीच्या चांगुलपणावर या
आदर्शवाद्यांचा विश्वास आहे. म्हणजे ज्याप्रमाणे म्हणजे आपल्या सामाजिक जीवनामध्ये व्यक्तीचं अस्तित्व असतं, अगदी त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय समुदायामध्ये सुद्धा एका राष्ट्राचं अस्तित्व असतं. म्हणजे ज्याप्रमाणे मनुष्य हा चांगला असतो आणि त्याच्या चांगुलपणावर या आदर्शवाद्यांचा विश्वास आहे, अगदी त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये सुद्धा प्रत्येक राष्ट्र हे चांगलं असतं. अर्थात म्हणजे परिस्थितीमुळे त्या राष्ट्राला कधी कधी आक्रमक भूमिका घ्यावी लागते आणि युद्धाच्या मार्गावर कधी कधी जावं लागतं. असं जरी असलं तरीसुद्धा आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये प्रत्येक राष्ट्र हे चांगलं असतं. अशा प्रकारे म्हणजे राष्ट्राच्या किंवा वैयक्तिक जीवनामध्ये व्यक्तीच्या चांगुलपणावर विश्वास हे या आदर्शवादी सिद्धांताचं एक महत्त्वाचं तत्त्व असलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे मनुष्य हा मुळात चांगला असतो. म्हणजे प्रत्येक राष्ट्र हे मुळामध्ये चांगलं असतं, कारण त्या राष्ट्रातील जनतेचं कल्याण साध्य करणे हेच प्रत्येक राष्ट्राच्या निर्मितीचं उद्देश असलेला आपल्याला दिसून येतो. या अगोदरच उल्लेख केल्याप्रमाणे म्हणजे अमेरिका हा जगामध्ये स्वतंत्र होणारा पहिला देश आहे. अर्थात ब्रिटिशापासून त्यांनी आपलं स्वातंत्र्य मिळवून घेतलं. म्हणजे अर्थात म्हणजे बघा, ब्रिटिशापासून ते कशामुळे स्वतंत्र झाले, तर त्यांना त्यांच्या पद्धतीने विकास साधायचा होता आणि आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये त्यांना एक स्वतंत्र राष्ट्र व्हायचं होतं आणि म्हणून त्यांनी ब्रिटिशापासून स्वातंत्र्य मिळवून घेतलं. म्हणजे ब्रिटिशांच्या पारतंत्र्यातून त्यांनी मुक्तता मिळवून घेतली. यासाठी 13 वसाहती एकत्र आल्या आणि त्यांनी मग संघराज्य निर्माण करून जगामध्ये एक वेगळं राष्ट्र निर्माण केलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे जगामध्ये खरं तर पहिलं राष्ट्रराज्य म्हणून सुद्धा आपण अमेरिकेचा उल्लेख करू शकतो, कारण अमेरिकेमध्ये पहिलं संघराज्य 13 वेगवेगळ्या वसाहती एकत्र आल्या. या वसाहती एकत्रित राहाव्या यासाठी त्यांनी एक घटना बनवली, संविधान बनवलं आणि हे संविधान लिखित स्वरूपाचं, जगामध्ये पहिलं लिखित संविधान म्हणजे अमेरिकेचं आहे. हे म्हणजे अमेरिका हा या आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये आदर्शच, सर्वच बाबतीमध्ये आदर्श राष्ट्र आहे असं या आदर्शवाद्यांचं सुद्धा मत असलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये असेल, एखादं राष्ट्र स्वतंत्र होतं, अर्थातच ते त्या देशाच्या कल्याणासाठी किंवा त्या देशातील नागरिकांचं भलं करण्यासाठी एखादं देशातील नागरिक हे स्वातंत्र्य मिळवून घेत राहतात. म्हणजे प्रत्येक राष्ट्र हे चांगलं असतं आणि ते त्याच्या देशातील नागरिकांचं कल्याण इच्छित असलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे व्यक्तीच्या मूलभूत चांगुलपणावर या आदर्शवादाचा विश्वास आहे. तसंच राष्ट्राच्या सुद्धा मूलभूत चांगुलपणावर हे आदर्शवादी विश्वास ठेवतात. म्हणजे कधी कधी परिस्थितीमुळे त्याला आक्रमक भूमिका घ्यावी लागते, परंतु त्याच्या आक्रमक भूमिकेला शिक्षण म्हणजे सुधारण्याच्या माध्यमातून किंवा आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये समजावण्याच्या माध्यमातून त्याला त्याच्या वाईट कृत्यापासून दूर सारता येऊ शकतं. म्हणजे ज्याप्रमाणे व्यक्ती वाईट नसतो तर त्याला परिस्थिती वाईट बनवत असते आणि व्यक्ती जर वाईट झाला तर त्याला शिक्षणाच्या माध्यमातून सुधारणा आपल्याला त्याच्यामध्ये करता येऊ शकते. क्वचित त्यासाठी शक्तीचा वापरसुद्धा करावा लागू शकतो. अगदी त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये जर एखादं राष्ट्र आक्रमक भूमिका घेत असेल, युद्धखोरीची भूमिका घेत असेल, तर अशा युद्धखोर राष्ट्राला इतर राष्ट्रांनी एकत्रित येऊन समज देऊन आणि प्रसंगी शक्तीचा उपयोग करून त्याला त्याच्या आक्रमक कृत्यापासून परावृत्त करता येऊ शकतं आणि त्याच्यामुळेच खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये शांतता राहू शकते. म्हणजे अशा प्रकारे म्हणजे राष्ट्रामध्ये सर्व राष्ट्र हे चांगले असतात. सर्व राष्ट्राचे हितसंबंध हे त्या देशाचा विकासाशी निगडीत असतात आणि सर्वच राष्ट्रांचा विकास म्हणजे त्या देशातील नागरिकांचा विकास असतो. आणि युद्धामुळे कुण्यातरी दुसऱ्या म्हणजे कोणत्या तरी देशाच्या नागरिकांचंच नुकसान होतं आणि त्याच्यामुळे युद्ध हे काही चांगलं नाही आणि त्याच्यामुळे मनुष्य हा युद्ध चांगला आहे नाही आणि त्याच्यामुळे म्हणजे राष्ट्रांनी या युद्धापासून परावृत्त झालं पाहिजे. अशा प्रकारे म्हणजे व्यक्ती ज्याप्रमाणे चांगला असतो त्याचप्रमाणे राष्ट्र हे सुद्धा चांगलं असतं आणि त्याच्या राष्ट्राच्या चांगुलपणावर किंवा एखादं राष्ट्र आक्रमक असतं याच्यामध्ये सदोष यंत्रणा आणि संस्थात्मक दोष या राष्ट्रामध्ये असतात. म्हणजे एखाद्या राष्ट्रामध्ये जर एखादा नेता जर आक्रमक असेल, सत्ताकांक्षी नेतृत्व जर एखाद्या राष्ट्राला मिळालं
तर ते राष्ट्र आंतरराष्ट्रीय शांतता भंग करण्याचा प्रयत्न करत असतं. अशा वेळेला इतर सर्व राष्ट्र एकत्र येऊन त्याला चांगल्या मार्गावर आणू शकतात. परंतु काही का असेना आणि आणू शकतात आणि ते राष्ट्रसुद्धा येऊ शकतं, कारण ते राष्ट्र हे मुळामध्ये चांगलं असतं. म्हणजे या राष्ट्राच्या मूलभूत चांगुलपणावर हा सिद्धांत किंवा या आदर्शवाद्यांचा विश्वास असलेला आपल्याला दिसून येतो. याच्यानंतर दुसरं तत्व आहे बघा, युद्ध अपरिहार्य नाही. म्हणजे राजकारणामध्ये सत्तेसाठी संघर्ष असतो, पण सत्तेचे राजकारण हे काही स्थायी भाव नाही. म्हणजे प्रत्येक देशाचं राजकारण आणि राजकारण म्हणजे काय की सत्ता संघर्षाचा खेळ. यामध्ये वर्चस्व सिद्ध करण्याची कला किंवा वर्चस्व दाखवण्याची कला किंवा दाखवण्याची धडपड, त्याला आपण राजकारण असं म्हणतो. या राजकारणामध्ये सत्तेसाठीची स्पर्धा असते, सत्तेसाठीचा एक प्रकारचा संघर्ष असतो, म्हणजे वर्चस्व सिद्ध करण्यासाठीचा संघर्ष असतो. परंतु हा सत्तेचा संघर्ष म्हणजे या आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये स्थायी भाव नाही. जर आपण जगाच्या इतिहासाचा विचार केला तर आजपर्यंतच्या जगाच्या इतिहासामध्ये म्हणजे युद्धाच्या काळापेक्षा शांततेचाच काळ खूप मोठा असलेला आपल्याला दिसून येतो. आणि मानवी जीवनाच्या प्रगतीचा जर विचार केला तर या शांततेच्या काळामध्येच मानवी जीवनाच्या प्रगतीला गती मिळत असलेली आपल्याला दिसून येते. आणि या संघर्षाच्या वातावरणामध्ये किंवा युद्धामध्ये मात्र मानवाच्या प्रगतीला खीळ बसू शकते किंवा मानवी जीवनाचा विनाशच घडून येऊ शकतो. त्याच्यामुळे परंतु युद्ध केलंच पाहिजे अशातला काही भाग नाही. म्हणजे युद्ध हे अपरिहार्य नाही, तर इतरही शांततेच्या मार्गाने राष्ट्रातील संघर्ष किंवा तणावाचे मुद्दे हाताळले जाऊ शकतात. आणि त्याच्यामुळे या दृष्टिकोनाच्या आदर्शवादांनी संघर्षापेक्षा शांततेवर अधिक भर दिलेला आपल्याला दिसून येतो. आणि याच्यासाठी ते नैतिकतेला जास्त महत्त्व देतात. जर आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये प्रत्येक राष्ट्र नैतिकतेने वागू लागलं, आंतरराष्ट्रीय नैतिकतेचा जर या राष्ट्रांनी पुरस्कार केला, आंतरराष्ट्रीय कायद्याचं पालन केलं, आंतरराष्ट्रीय नैतिकतेचा पुरस्कार केला, तर या राष्ट्रामध्ये संघर्षाचे संबंध निर्माण होणार नाहीत किंवा ताणतणावाचे संबंध निर्माण होणार नाहीत. आणि साहजिकच ज्या वेळेला संघर्षाचे संबंध या राष्ट्रामध्ये निर्माण होणार नाहीत, त्यावेळेला युद्धापासून हे जग दूर जाऊ शकतं. म्हणजे आणि युद्धाचा जर आपण विचार केला तर युद्धामध्ये कोणाचंही भलं होत नाही. अर्थात या युद्धामध्ये सर्वांचा विनाशच घडून येत असतो. हे पहिल्या महायुद्धामध्ये आपल्याला दिसून आलेलं आहे. कारण पहिल्या महायुद्धामध्ये म्हणजे जिंकणाऱ्या राष्ट्राबरोबरच पराभूत राष्ट्रांचं तर अपरिमित नुकसान झालंच, परंतु त्याबरोबरच म्हणजे जेत्या राष्ट्रांचं सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं दिसून येतं. आणि याच्यामध्ये जवळपास म्हणजे 1.5 ते 2 कोटी सैन्य आणि सामान्य नागरिक या युद्धामध्ये मारले गेलेले होते, तितकेच जखमी झालेले होते. आणि त्याचबरोबर नंतरच्या आलेल्या महामंदीमुळे किंवा त्यांची आर्थिक कोंडी झाल्यामुळे वगैरे कोट्यावधी लोक हे मेले होते. आणि त्या काळामध्ये म्हणजे या पहिल्या महायुद्धाचे दुष्परिणाम होऊन जागतिक महामंदी आली, बेरोजगारी वाढली. अर्थात प्रत्येक देशावर याचा दुष्परिणाम दिसून आला. म्हणजे युद्ध म्हणजे काय असतं आणि त्याच्यामुळे काय दुष्परिणाम होऊ शकतात हे सर्वच राष्ट्रांना पहिल्या महायुद्धामुळे कळून चुकलेलं आहे. आणि त्याच्यामुळे राष्ट्रामध्ये संघर्ष असतात, परंतु हे सोडवण्याचा युद्ध हाच एकमेव मार्ग नाही, तर वाटाघाटीच्या माध्यमातून, बोलणीच्या माध्यमातून हे राष्ट्रातील संबंध सोडवता येऊ शकतात. अशा प्रकारे म्हणजे आदर्शवादी विचारवंत हे आंतरराष्ट्रीय संबंधाचा अभ्यास करत असताना म्हणजे युद्ध हे अपरिहार्य नाही, तर इतर मार्गांनीही म्हणजे राष्ट्रातील संघर्ष सोडवण्याचा युद्ध हाच एकमेव मार्ग नाही, तर इतरही शांततेच्या वाटाघाटीच्या माध्यमातून राष्ट्रातील संघर्ष सोडवता येऊ शकतात. अशा प्रकारे म्हणजे युद्धाला गौण स्थान देतात आणि युद्धाला गौण स्थान देऊन आंतरराष्ट्रीय शांतता प्रस्थापित करण्यावर ते भर देत असलेले आपल्याला दिसून येतात. म्हणजे आदर्शवादी दृष्टिकोनामध्ये जे विचारवंत आहेत
ते या जगाला युद्धापासून दूर वाचू पाहणारे आणि राष्ट्राराष्ट्रामध्ये समुद्राचे मित्रत्वाचे सहकार्याचे संबंध निर्माण व्हावेत, त्यांच्यामध्ये एक नैतिकतेचे संबंध निर्माण व्हावेत, या प्रकारचा या आदर्शवाद्यांनी विचार केलेला आपल्याला दिसून येतो. अशा प्रकारे आता या पुढील तत्वांचा आपण पुढील भागामध्ये विचार करू. तोपर्यंत नमस्कार.